आता आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आहे खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. तो आहे नर्स्ट इक्वेशन. कन्सिडर जनरल रिएक्शन AA plus BB gives CC plus BD. Means A moles of A and B is small letters A, number of moles है. C and D is small letter A, काय number of moles है. तर आपल्याला सेलचा जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कसा फाइंड करता येईल. E cell is equal to E naught of cell standard cell potential minus RT upon NN, ln of concentration of product upon concentration of reactant. Product काय आहे CD आणि reactant काय आहे AB. Concentration of CD upon concentration of AB. C raised to C इथे जो कोएफिशिएंट आहे C हे जे नंबर्स असणार आहे ते इथे काय होता इंडेक्स होता. आता असं नॉर्मली काय आहे की नॉर्मली हा जो सेल पोटेन्शियल आहे तो कमी येतोय कारण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल एवढं आपलं रीडिंग येत नाहीये. तुम्ही जे प्रॅक्टिकल करताय त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आपण जे काही पोटेन्शियल डिफरन्स सेलचं फाइंड करणार आहे आपलं रीडिंग तेवढं काय येत नाहीये कारण त्याला खूप सारे फॅक्टर जबाबदार असतात. एक तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते जर चेंज होत आहे तर तुमचं मे बी EMF किंवा जे पोटेन्शियल डिफरन्स आहे सेलचं चेंज होऊ शकतं किंवा टेम्परेचर चेंज होत आहे. तिन्ही सीझन मध्ये समर असेल विंटर असेल सेम टेम्परेचर राहते का रूम टेम्परेचर नाही. तर समर सीझन मध्ये टेम्परेचर इन्क्रीज होत आहे विंटर मध्ये काय होते कमी होत आहे कारण ते रूम टेम्परेचर 25 डिग्री नॉर्मली स्टँडर्ड म्हणून घेतात. तर इथे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी चेंज होत आहे म्हणून काय होतं आपलं रीडिंग ऍक्युरेट येत नाहीये. काही याच्यामध्ये करेक्शन फॅक्टर असतो. करेक्शन फॅक्टर काय असतो बघा आपण फॉर्म्युला काय लिहिला E cell is equal to E naught of cell. E naught म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मायनस RT. R गॅस कॉन्स्टंट, T इज टेम्परेचर, N इज नंबर ऑफ मोल्स इलेक्ट्रॉन आणि F म्हणजे फॅरेडे आणि ln ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता ln चा काय होतो लॉग होतो. लॉग घेतल्यानंतर पुढे फॅक्टर काय होतो 2.303 RT अपॉन NF. तर फॉर्म्युला काय झाला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E naught ऑफ सेल मायनस 2.303 RT अपॉन NF log of concentration of product upon concentration of reactant. आता हे बघा आपल्याला हा जो एवढा पार्ट आहे याचं अप्रॉक्सिमेटली आन्सर फाइंड करू शकतो आपण. काय 2.303 R काय गॅस कॉन्स्टंट 8.314 स्टँडर्ड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस ते केल्विन मध्ये करता येईल आणि फॅरेडे 96500 कूलम. तर हे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर काय येतं 0.0592. फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चेंज होता प्रत्येक रिएक्शन मध्ये. काही रिएक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतात ऑक्सिडेशन रिडक्शनला. काही ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतो काही ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतात. फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय होत आहे चेंज होत आहे. इथे आपण फक्त n कॉन्स्टंट ठेवलेला आहे. बाकीच्या व्हॅल्यू काय केलेलं आहे जे कॉन्स्टंट आहे एकत्र करून त्याची अगोदरच व्हॅल्यू टाकली कारण हे प्रत्येक वेळेस तेच कॅल्क्युलेशन आहे. 2.303 into R 8.314 टेम्परेचर 25 म्हणजे 298 आणि फॅरेडे मध्ये 96500. तर हे इथे 3 कॉन्स्टंट व्हॅल्यू 4 कॉन्स्टंट व्हॅल्यू त्याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून 0.0592 हे अप्रॉक्सिमेशन करून आन्सर फाइंड केलेलं आहे. तर फायनल फॉर्म्युला काय बनला नर्स्ट इक्वेशन मध्ये E सेल EMF ऑफ सेल आपण ज्याचं प्रॅक्टिकल करतोय. प्रॅक्टिकली आपण ज्या सेलचं पोटेन्शियल फाइंड करतोय ते E cell is equal to E naught of cell म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मायनस 0.0592 अपॉन N log of concentration of product upon concentration of reactant. आपण हा जो पार्ट काय केला राउंड फिगर केला 2.303 RT upon F. दिस इज कॉल्ड करेक्शन फॅक्टर. त्याला काय म्हणतात करेक्शन फॅक्टर. आणि याच्यामुळे काय होतं आपलं जे सेल पोटेन्शियल ते चेंज होत आहे. टेम्परेचर चेंज होऊ शकतो किंवा कॉन्सन्ट्रेशन पण काय होऊ शकतं चेंज होऊ शकतो. तर करेक्शन फॅक्टर लक्षात ठेवा कशाला म्हणतात. तर हे नर्स्ट इक्वेशन आहे. आता नर्स्ट इक्वेशन कसं अप्लाय करायचं ते आपण बघूया. तर इथे एक रिएक्शन दिसते झिंकचं ऑक्सिडेशन होत आहे. झिंक गिव्ह झिंक आयन अँड 2 इलेक्ट्रॉन. तर इथे झिंकचं ऑक्सिडेशन होत आहे आणि इथे झिंक आयन आणि 2 इलेक्ट्रॉन झिंक काय करतोय 2 इलेक्ट्रॉन रिलीज करतोय आणि कॉपर 2 इलेक्ट्रॉन काय करतोय ऍक्सेप्ट करतोय. कॉपर ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन टू गिव्स कॉपर. इथे 2 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व आहे म्हणून या फॉर्म्युला मध्ये n इज इक्वल टू काय घेणार आहे आपण 2 घेणार आहे. काय घ्यायचं आहे 2. n इज इक्वल टू 2 नंबर ऑफ आयन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती इन्व्हॉल्व आहे 2 आहे. जर समजा इथे 3 आहे आणि इथे 2 असेल तर 3 2 चा काय होतो 6. याचा LCM घेऊन त्यांना इक्वल करायचं आहे. इक्वेशनला 3 आणि 2 ने मल्टिप्लाय करून 6 इलेक्ट्रॉन करून घ्यायचे. इथे 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून इथे 2 लिहिलेलं आहे आपण. आता काय करायचंय रिएक्टंट मध्ये जो आयन दिसतोय कारण इथे आयनचं कॉन्सन्ट्रेशन येणार आहे झिंकचं नाही येणार सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन येत नाहीये. जो आयन फॉर्म मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन येत आहे. कॉपर आयनचं कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंट मध्ये झिंक प्लस कॉपर आयन आहे. कॉपर आयनचं कॉन्सन्ट्रेशन
आणि ते इथे काय मिळतं आपल्याला झिंक आयन प्लस कॉपर. तर प्रोडक्ट मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट मध्ये जो आयन आहे झिंक आयन त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथे येईल व कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कशाचं येईल झिंक आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय इथे रिएक्टंट मध्ये कोणाचं येणार आहे कॉपर आयनचं कॉन्सन्ट्रेशन. हे तुमच्या लक्षात आलंय एखादी रिएक्शन तुम्हाला दिलेली तर तुम्हाला पहिले ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन हाफ रिएक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही रेडॉक्स रिएक्शन खाली लिहिलेली. झिंकचं ऑक्सिडेशन होतंय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॉपरचं काय होतंय रिडक्शन. तर इथे प्रोडक्ट ओळखायचा आहे. प्रोडक्ट जो आयन फॉर्म मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथे आहे झिंकचं आयन कॉन्सन्ट्रेशन आणि कॉपरचं Cu2+ आयन कॉन्सन्ट्रेशन इथे येणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इथे सबस्टिट्यूट करायचे मग आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता पुढचा पार्ट बघणार आहे आपण गिब्स फ्री एनर्जी. आता तुम्हाला मेकॅनिकल वर्क माहिती. मेकॅनिकल वर्क म्हणजे काय फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट त्याला आपण काय म्हणतो मेकॅनिकल वर्क. तर इलेक्ट्रिकल वर्क काय असतं इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू अमाउंट ऑफ चार्ज पास. अमाउंट ऑफ चार्ज किती ट्रान्सफर झालाय n into f नंबर ऑफ मोल इलेक्ट्रॉन into फॅराडे nf एवढा चार्ज ट्रान्सफर झालाय. सेल पोटेन्शियल काय E सेल सेलचं पोटेन्शियल आपण काय घेतलंय E सेल. देयरफॉर इलेक्ट्रिक वर्क इज इक्वल टू नंबर अमाउंट ऑफ चार्ज काय nf मल्टिप्लाय बाय सेल पोटेन्शियल E सेल nf E सेल. वर्क काय येतं इलेक्ट्रिक वर्क इज इक्वल टू nf E सेल. पण दिस वर्क इज इक्वल टू डिक्रीज इन निगेटिव्ह चेंज इन गिब्स फ्री एनर्जी. W इज इक्वल टू मायनस डेल्टा G. फ्रॉम 1 and 2 हे पण इलेक्ट्रिक वर्क आहे हे पण वर्क आहे. फ्रॉम 1 and 2 मायनस डेल्टा G इज इक्वल टू NFE. आता डेल्टा G चं साइन राइट साइडला दिलेलं आहे. डेल्टा G इज इक्वल टू मायनस NFE सेल. डेल्टा G इज इक्वल टू काय आलं मायनस NFE सेल. तर आता याच्यामध्ये आपण अजून चेंजेस करणार आहे. या गिब्स फ्री एनर्जी मध्ये अजून एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर एक फॉर्म्युला असा आहे आपण फॉर्म्युला जो डिराइव केलेला आहे तो काय डेल्टा G इज इक्वल टू मायनस NFE सेल आणि दुसरा फॉर्म्युला आहे डेल्टा G इज इक्वल टू मायनस RT ln ऑफ K. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट T फॉर टेम्परेचर K म्हणजे काय तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणतात इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. फ्रॉम 1 and 2 ही पण डेल्टा G ची व्हॅल्यू ही पण डेल्टा G ची व्हॅल्यू. फ्रॉम 1 and 2 बोथ व्हॅल्यूज आर इक्वल. देयरफॉर NFE सेल इथे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल घेऊ आपण NFE सेल इज इक्वल टू RT ln ऑफ K. आता आपल्याला काय करायचं आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल साठी हा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर NF हा मल्टिप्लाय केला इकडे काय होतो डिवाइड. देयरफॉर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू RT अपॉन NF ln ऑफ K. इथे काय येतोय ln ऑफ K येतोय. तर इथे आपण ln चा लॉग घेऊ शकतो. ln चा जर लॉग घेतला इथे जर आपण लॉग K लिहितोय तर इथे 2.303 हा कॉन्स्टंट येतोय 2.303 RT अपॉन NF into log K. तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काय असतं बघा 2.303 RT अपॉन NF into log K. K म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहिता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तर K च्या जागी तुम्हाला तेच लिहायचं जे आता आपण लिहिलेलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तर तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले समजले असतील. तर डेल्टा G चा फॉर्म्युला आपण तयार केला मायनस NFE. याचा दुसरा फॉर्म्युला आहे डेल्टा G चा मायनस RT ln ऑफ K. ln चा लॉग करताना आपण काय केलं 2.303 हा फॅक्टर साइडला घेतलेला आहे. तर इनॉट ऑफ सेल स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू 2.303 RT अपॉन NF log K. R इज गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर मोल पर केल्विन. टेम्परेचर केल्विन मध्ये n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन बोथ रिएक्शन आणि फॅराडे 96500 आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K कसं लिहायचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. हे सगळे फॉर्म्युले न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागणार. तर आता आपण इलेक्ट्रोडचे दोन टाइप बघणार आहे. एक प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असतो आणि एक असतो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड.
आता आपण नेक्स्ट एक इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड. तर देयर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड, एक असतो प्रायमरी आणि एक असतो सेकंडरी. त्यांचा रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण यूज करू शकतो. तर रेफरन्स इलेक्ट्रोडचा मीनिंग काय असतो बघा. रेफरन्स इलेक्ट्रोड इज डिफाइंड ॲज द इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज आर्बिट्ररीली मीन्स अप्रॉक्सिमेटली टेकन ॲज झिरो. आपल्याजवळ असा एक इलेक्ट्रोड माहिती असतो की त्याचं कॉन्सन्ट्रेशन आर्बिट्ररीली एक्झॅक्टली नोन असतं किंवा अप्रॉक्सिमेटली आपण त्याचं झिरो घेतोय. तर यामध्ये फर्स्ट रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतात, एसएचई म्हणतात. तर याचं कन्स्ट्रक्शन बघूया आपण. तर कन्स्ट्रक्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ पीस ऑफ प्लॅटिनम मेटल. यामध्ये काय दिसतंय, इट कन्सिस्ट ऑफ पीस ऑफ प्लॅटिनम मेटल which is electrolytically coated with platinum black. तर प्लॅटिनमची प्लेट आहे, त्याच्यावरती प्लॅटिनमचं कोटिंग केलेलं आहे. इट इज कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक. प्लॅटिनमच्याच पावडरने कोटिंग केलेलं आहे. इन ऑर्डर टू इन्क्रीज द स्पेसिफिक सरफेस एरिया ऑफ प्लॅटिनम. तर प्लॅटिनमचा सरफेस वाढवण्यासाठी त्याला कोटिंग केलेलं आहे. देन दिस प्लेट इज सील्ड इन अ थिन ग्लास ट्यूब which is surrounded by an outer glass jacket. This plate is surrounded by outer glass jacket. हे ग्लास जॅकेट प्रोटेक्शन साठी, कारण प्लॅटिनम कॉस्टली असतो आणि डेली ही जी प्लेट आहे ती कॉस्टली असते आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी काय करतात की यावरती ग्लास जॅकेट अटॅच करतात. देन द मेटल प्लेट इज इमर्स्ड इन 1 मोलर H+ आयन सोल्युशन. ही जी प्लेट आहे ती कशामध्ये डीप केलेली, 1 मोलर H+ आयन सोल्युशन. द सोल्युशन इज केप्ट सॅच्युरेटेड विथ हायड्रोजन गॅस बाय बबलिंग द गॅस थ्रू द साइड ट्यूब. तर साइड ट्यूब मधून प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस कंटिन्युअसली पास करतात. ही सोल्युशन सतत काय करतात, हायड्रोजन गॅसने सॅच्युरेट करतात, म्हणजे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करताय. तर आता याचं आपण नोटेशन बघूया कसं लिहिलं जात आहे. तर इथं प्लॅटिनम वायर आहे. काय आहे, प्लॅटिनम वायर. तर प्लॅटिनम वायरच्या सराउंडिंगला हायड्रोजन गॅस पास केला जातो, H2 गॅस 1 atmosphere प्रेशर. आणि इथं सिंगल लाईन दिस पार्ट इज डीप इन H+ आयन 1 मोलर. तर कसं लिहायचंय कळालंय का. मेन जो इलेक्ट्रोड आहे हायड्रोजन, हे बघा कार्बन जो असतो ग्राफाइट तो सॉलिड आहे, त्याला इलेक्ट्रोड म्हणू शकतो आपण. हायड्रोजन गॅस आहे, गॅसला इलेक्ट्रोड नाही म्हणून. तर हा एसएचई आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. यामध्ये प्लॅटिनम वायर ऍक्ट एज प्लॅटिनम प्लेट किंवा प्लॅटिनम वायर ऍक्ट एज इलेक्ट्रोड. आणि हायड्रोजन गॅस त्यामध्ये बबल करतोय आपण, H2 गॅस 1 atmosphere. इथे ब्रॅकेट मध्ये प्रेशर लिहायचं, H+ आयन त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर लिहायचं. येतं लक्षात. तर आता त्यामध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. तर हे वर्किंग कसं करताय बघा. याची जर आपण रिडक्शन रिएक्शन बघितली, 2H+ आयन ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन, 2H+ आयन ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन गिव हायड्रोजन गॅस. तर E नॉट ऑफ H2 इज 0.000 व्होल्ट. या केसमध्ये जे काही स्टँडर्ड आपल्याला इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मिळाले ते किती, 0.000. तर एसएचई चं जे पोटेन्शियल आहे ते 0.00 असतं. हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. रेफरन्स इलेक्ट्रोडची डेफिनेशनच अशी आहे की ज्या इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे आपण आर्बिट्ररीली अप्रॉक्सिमेटली 0 घेतोय किंवा आपल्याला ते एक्झॅक्ट माहिती आहे, याचं 0 घेतलं जातं. एसएचई चं जे स्टँडर्ड पोटेन्शियल आहे ते काय घेतलं जातं, 0. आता पुढचा पार्ट आपण ऍप्लिकेशन बघूया. ऍप्लिकेशन म्हणजे काय की समजा एसएचई चा यूज करून रेफरन्स आपण कशासाठी वापरतो. समजा तुम्हाला काय आढळलं तर तुम्ही रेफरन्स बुक मध्ये बघता, तसं या झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल फाइंड करायचं, त्याला काय अटॅच करायचा, एसएचई. इकडे झिंक इलेक्ट्रोड इट इज डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन अँड अनदर इज एसएचई अटॅच. झिंक ऍक्ट एज एनोड आणि एसएचई स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड ऍक्ट एज अ कॅथोड. हा एनोड म्हणून काम करतोय आणि हा कशासारखं काम करतोय, कॅथोड. म्हणजे कसं लिहितात, झिंक in zinc Zn+2 ion, इथे zinc in zinc 2+ ion 1 molar. या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे. These two solution they are electrically contact by joining the salt bridge. इथे दोन्ही सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी इथे सॉल्ट ब्रिज जॉइन केलेला आहे. झिंक Zn2+ 1 मोलर, इथे डबल लाइन सॉल्ट ब्रिज आहे आणि या साइडला काय लिहायचं, हायड्रोजन गॅस. प्लॅटिनम प्लेट आहे, नंतर हायड्रोजन गॅस 1 atmosphere प्रेशर आणि H+ आयन 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. तर इथे मध्ये वर्टिकल लाईन करायची, सेपरेशन दाखवायचे, कारण हे 3 पार्ट एकमेकांपासून सेपरेट आहे. आणि डबल लाईन काय इंडिकेट करते, सॉल्ट ब्रिज. आता बघा कसं लिहितात. लेफ्ट साइडला एनोड असतो, तुम्हाला मी अल्फाबेट सिक्वेन्स सांगितलाय, A फॉर एनोड, C फॉर कॅथोड. अल्फाबेट सिक्वेन्स A अगोदर येतोय, इथे एनोड आहे आणि नंतर इकडे काय आहे, कॅथोड आहे. तर E नॉट ऑफ सेल स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू E नॉट ऑफ कॅथोड मायनस E नॉट ऑफ एनोड.
तर इथे कॅथोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल मायनस एनोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. कॅथोड कोण SHE म्हणजे हायड्रोजन, E0 ऑफ हायड्रोजन मायनस E0 ऑफ झिंक. एनोड कोण आहे झिंक आहे, तर हायड्रोजनचं 0 घ्यायचंय मायनस E0 ऑफ झिंक. तर इथे हायड्रोजनचं जर कॉन्सन्ट्रेशन 0 असेल, सॉरी जर हायड्रोजन SHE इलेक्ट्रोड आहे त्याचं जर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल याचं जर 0 असेल, या दोघांचा डिफरन्स आपल्याला इथे मिळतोय. इथे झिंक इलेक्ट्रोड आणि इथे SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड या दोघांचा डिफरन्स आपल्याला इथे मिळतोय. यातून करंट पास होतोय, हा एक सेल तयार झालेला आहे, यातून करंट पास होतोय. याचा डिफरन्स इथे आपल्याला इथे मिळतोय पोटेन्शियल डिफरन्स. तर लक्षात ठेवा याचा जर 0 असेल तर इथलं डायरेक्ट रीडिंग कोणाचं असेल झिंकचं असेल. E0 ऑफ सेल इज इक्वल टू E0 ऑफ झिंक. या सेलचा जो डिफरन्स आहे आपल्याला इथे मिळाला तो झिंकचा काय असेल पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रोड स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल. तर अशा प्रकारे याला आपण डिफरंट इलेक्ट्रोड अटॅच करून त्याचे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण फाइंड करू शकतो. तर SHE हा रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून काम करतोय. तर आता लक्षात ठेवा हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये त्याचं पोटेन्शियल माहित असतं. फॉर एक्झाम्पल कॅलोवेल इलेक्ट्रोड यूज केला जातोय, तर तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये. आता पुढचा पार्ट बघू. डे टू डे लाईफ मध्ये आपण ज्या सेल यूज करतोय हा पार्ट कॅन्सल झालेला आहे. त्यामध्ये दोन टाइपच्या सेल येतात बघा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये. प्रायमरी व्होल्टाइक सेल, सेकंडरी व्होल्टाइक सेल. प्रायमरी व्होल्टाइक सेल म्हणजे काय की ड्राय सेल, जो आपला रिमोटचा सेल असतो तो रिचार्ज नाही करता येत. पण सेकंडरी व्होल्टाइक सेल म्हणजे गाडीची बॅटरी असते, कार बॅटरी, ती आपण रिचार्ज करू शकतो. तर ड्राय सेल हा पूर्ण कट झालेला आहे. लीड ऍसिड स्टोरेज बॅटरी हा सिलेबस मधून कट झालेला आहे. त्यानंतर पुढे निकेल कॅडमियम सेल दिलेला आहे. निकॅड त्याला शॉर्ट मध्ये निकॅड स्टोरेज म्हटलेलं आहे. पेज नंबर 112 वरती बघा. तर निकॅड सेल कसं एक्सप्लेन केलेला आहे पेज नंबर 112 आणि मर्क्युरी बॅटरी एक्सप्लेन केलेली आहे. निकॅड कॅडमियम सेल इज सेकंडरी ड्राय सेल. इट कॅन बी रिचार्ज. सेकंडरी सेल म्हणजे रिचार्ज करता येतो, प्रायमरी सेल म्हणजे तो रिचार्ज करता येत नाहीये. शॉर्ट मध्ये त्याला निकॅड म्हणतात. तर कॅथोड इज निकेल, दॅट इज निकेल ऑक्साइड. निकेल ऑक्साइड पासून बनलेला आहे कॅथोड. निकेल ऑक्साइड सपोर्टेड ऑन निकेल. द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज बेसिक सोल्युशन यूज केलं जात आहे. आणि इथे एनोड हा कॅडमियम पासून बनलेला आहे. निकॅड म्हणजे एक इलेक्ट्रोड निकेल असतो, एक असतो कॅडमियम. निकॅड म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. नी फॉर निकेल, कॅड फॉर कॅडमियम. तर दोन इलेक्ट्रोड आहे. एनोड हा कॅडमियम आहे आणि कॅथोड हा काय निकेलचा बनलेला आहे. तर इथे रिएक्शन दाखवलेली आहे. कॅडमियम plus 2 OH minus, it gives cadmium hydroxide plus 2 electron, and nickel oxide plus 2 H2O plus 2 electron gives nickel hydroxide plus 2 OH minus. आता इथे काय आहे की OH कॅन्सल होता, 2 इलेक्ट्रॉन पण कॅन्सल होता. राहिलेला पार्ट खाली लिहिलेला आहे. राहिलेला पार्ट काय निकेल कॅडमियम प्लस निकेल ऑक्साइड प्लस H2O प्लस कॅडमियम हायड्रॉक्साइड प्लस निकेल हायड्रॉक्साइड. आता यातून या निकेल कॅडमियम सेल मधून 1.4 व्होल्टेज जनरेट होतो. दिस सेल हॅज अ लॉंगर लाईफ दॅन अदर ड्राय सेल. It can be used in electronic watches, calculator, photographic equipment. हा निकेट सेल कुठे कुठे यूज केला जातो. इलेक्ट्रॉनिक वॉचेस असतात, आपण त्याला बटन सेल म्हणतो. कॅल्क्युलेटर मध्ये पण वापरतात, फोटोग्राफिक इक्विपमेंट मध्ये पण यूज केला जातो. सेकंड आहे मर्क्युरी बॅटरी बघा पेज नंबर 112. मर्क्युरी बॅटरी इज अ सेकंडरी ड्राय सेल. इट कॅन बी रिचार्ज. सेकंडरी सेल म्हणजे रिचार्ज करता येतो. तर मर्क्युरी बॅटरी कन्सिस्ट ऑफ झिंक एनोड विथ अमालगमेटेड विथ मर्क्युरी. तर झिंक जो असतो रॉड तो अमालगम म्हणजे काय मर्क्युरी मध्ये डीप केलेला आहे. Zinc anode amalgamated with mercury and the cathode with the paste of mercury and the carbon. The electrolyte is strongly alkaline. Electrolyte कसा असतो strongly alkaline. It made of the paste of KOH and zinc oxide. The electrode reaction and the net cell reaction इथे दाखवली. तुम्ही पेज नंबर 112 वरती बघा. The zinc plus OH minus gives zinc oxide plus H2O plus 2 electron. आणि सेकंड आहे mercury oxide plus water plus 2 electron. It gives mercury and 2 hydroxide. Hydroxide OH minus cancel होता. लेफ्ट साइडला राइट साइडला जे आयन्स ते कॅन्सल होता, इलेक्ट्रॉन कॅन्सल होता. हा जो मर्क्युरी बॅटरी आहे ती 1.35 व्होल्टेज जनरेट करते. लॅकलेनचे ट्राय सेल पेक्षा थोडा जास्त व्होल्टेज काय करते प्रोव्हाइड करते. आणि कुठे यूज करता इलेक्ट्रिक वॉचेस मध्ये यूज करता, हिअरिंग एड्स मध्ये यूज करता आणि पेस मेकर मध्ये पण यूज करता. आता पुढचा टॉपिक आहे फ्युएल सेल. फ्युएल सेल हा टॉपिक कट केलेला आहे. तर फ्युएल सेल मध्ये ऍक्च्युअली हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल हा बोर्डला विचारलेला आहे, पण हा पार्ट कट केलेला आहे. आता आपण शेवटचा पार्ट बघणार आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये काय केलेलं आहे
की इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये जे डिफरंट इलेक्ट्रोड्स आहेत ते अरेंज केलेले अकॉर्डिंग टू देअर ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग ॲबिलिटी. ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग ॲबिलिटी नुसार ते इथे अरेंज केलेले. आता तुम्ही लक्षात कसं ठेवणार इथे कोणता पार्ट किंवा ही अरेंजमेंट कशी लक्षात ठेवणार, कारण यावरून कधी कधी क्वेश्चन विचारला जातो. आता इलेक्ट्रोकेमिकल सिरीज याचा मीनिंग आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इट इज द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड मध्ये मेटल येतात, नॉन मेटल येतात. द अरेंजमेंट ऑफ द इलेक्ट्रोड विथ इलेक्ट्रोड हाफ रिएक्शन इन ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे काय, जो ईएमएफ आहे तो पॉझिटिव्ह असेल, नंतर 0 आहे, नंतर खाली काय निगेटिव्ह आहे. या वेळी काय केलेलं आहे, यांची अरेंजमेंट केलेली आहे. तर हा क्वेश्चन मार्च 2019 ला विचारलेला आहे. डिफाइन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज अँड राइट द ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये इलेक्ट्रोडची अरेंजमेंट केलेली, त्यामध्ये मेटल असेल किंवा नॉन मेटल असेल, अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग स्टँडर्ड पोटेन्शियल. वरती पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, मध्ये 0 आहे आणि खाली काय निगेटिव्ह पोटेन्शियल हे अरेंज केलेले आहे. हे तुम्ही पेज नंबर 116 वरती बघू शकता. 116 वरती ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इथे दाखवली, ब्लू पेज वरती दाखवलेली. आता याचं मिनिंग समजून घेऊ आपण. याचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतं, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं दिसेल की वरती इथे जे काही इलेक्ट्रोड्स आहेत त्यांना आपण ए बी सी डी ई एफ जी एस असं काहीतरी नेम देऊ. इथे समजा सेंटरला तुम्हाला इथे हायड्रोजन दिसेल. जो हायड्रोजन सेंटरला हायड्रोजन आहे म्हणजे SHE आहे, त्याचं पोटेन्शियल काय असतं 0.0. वरती तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिसतील आणि खाली कोणत्या व्हॅल्यू दिसतील निगेटिव्ह. तर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये समजा ABCD अशी काहीतरी आहे, जिथं हायड्रोजन येतोय त्याचं सेल पोटेन्शियल सॉरी इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0.00 आहे आणि वरती पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे, खाली काय निगेटिव्ह. तर इथे डिक्रीजिंग पोटेन्शियल नुसार इलेक्ट्रोडची काय केलेली अरेंजमेंट केलेली. आता तिथे 2 एरो दिलेले आहेत. तर 2 एरो काय इन्क्रीजिंग ऑक्सिडायझिंग स्टेट. तर वरती एरो असा केलेला आहे इन्क्रीजिंग ऑक्सिडायझिंग स्टेट. ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ इन्क्रीज होते म्हणजे त्यांचं इझिली काय होतंय रिडक्शन. आणि खाली जे इलेक्ट्रोड दाखवलेले आहे त्यांचं सांगितलेलं आहे, जे निगेटिव्ह आहे त्यांचं इन्क्रीजिंग रिड्युसिंग स्ट्रेंथ म्हणजे इझिली काय होतंय ऑक्सिडेशन. तर आता लक्षात ठेवा, तुम्हाला नंबर लाईन माहिती आहे. नंबर लाईन वरती काय असतात, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, सेंटरला काय असतो 0. तर जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल दाखवलेलं आहे त्यांचे इझिली काय होतंय रिडक्शन होतंय. आणि ज्यांचं निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवलेलं आहे त्यांचं इझिली काय होतं ऑक्सिडेशन होतंय. पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह जर इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे त्याचं इझिली रिडक्शन होतंय आणि निगेटिव्ह जर पोटेन्शियल आहे त्याचं इझिली काय होतंय ऑक्सिडेशन होतंय. हे लक्षात ठेवा. आणि याचे ऍप्लिकेशन काय बघा, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज कशासाठी वापरतात. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इट इज यूज्ड टू फाइंड द रिलेटिव्ह स्ट्रेंथ इन ऑक्सिडायझिंग एजंट इन टर्म्स ऑफ इनॉट व्हॅल्यू. तर आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्याची स्ट्रेंथ कळते, विच इज स्ट्रॉंगली ऑक्सिडायझिंग एजंट हे पण कळतंय आपल्याला, कोणाचं इझिली रिडक्शन होणार हे कळतंय. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट, तर इन टर्म्स ऑफ इनॉट व्हॅल्यूवरून आपल्याला रिड्युसिंग एजंटची स्ट्रेंथ समजते. दिलेला इलेक्ट्रोड त्याचे इझिली ऑक्सिडेशन होणार आहे की रिडक्शन होणार आहे हे आपल्याला कळतंय. देन आयडेंटिफाय द स्पॉन्टेनियस डायरेक्शन ऑफ नेचर. एखादी रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नाही हे आपल्याला कळतंय. आता याच्यासाठी एक एक्झाम्पल आहे, पाहिजे तर मी तुम्हाला त्याचा फोटो वगैरे पाठवेल. तर या एक्झाम्पल वर त्यांनी इथं बुक मध्ये पण दिलेलं आहे स्पॉन्टेनिटी कशी डिटेक्ट करतात. तर मॅग्नेशियमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मॅग्नेशियम गिव्स मॅग्नेशियम आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन, सिल्वर आयन एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन टू गिव्ह सिल्वर. तर इथे या पार्ट मध्ये सांगितलेलं आहे की मॅग्नेशियम एनोड म्हणून काम करतोय, सॉरी त्याचं ऑक्सिडेशन होत आहे, तो एनोड म्हणून काम करतोय, सिल्वर रिडक्शन म्हणून. तर इथे कॅथोड सिल्वर आहे आणि एनोड मॅग्नेशियम आहे, त्यांच्या सेल पोटेन्शियलची सबट्रॅक्शन करून आन्सर 3.17 येतोय. ईएमएफ इज पॉझिटिव्ह, तर त्यांचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल जो डिफरन्स आहे
तो पॉझिटिव्ह येतोय, therefore this cell reaction is spontaneous. तर ही नॅचरली आपोआप होणारी रिएक्शन आहे. thus Ag plus ion oxidize metallic magnesium. तर तीन गोष्टी बघितल्या आपण. स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट कॅन बी डिटेक्टेड, स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट कॅन बी डिटेक्टेड अँड स्पॉन्टेनियस नेचर ऑफ रेडॉक्स रिएक्शन कॅन बी डिटेक्टेड. जर दोन इलेक्ट्रोडचे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलेला आहे, त्यांची सबट्रॅक्शन करून जे आन्सर येते ते पॉझिटिव्ह असेल तर ती रिएक्शन काय असेल, स्पॉन्टेनियस असते, म्हणजे नॅचरली आपोआप होते. या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वरून समजतात. तर तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर याचे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत त्याचे रिव्हिजन करा. बोर्डला जे विचारलेले क्वेश्चन आहेत ते परत विचारले जातील, कारण बरंच सिलेबस कट झालेला आहे. आणि याच्या सेल रिएक्शन नोटेशन लिहायची प्रॅक्टिस करा, डायग्राम ड्रॉ करा आणि जे मागचे क्वेश्चन आहेत ते पण काय करा, सॉल्व्ह करा. ठीक आहे, बघ राहिलेला पार्ट आपण नंतर बघूया.